नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे स्टडी विथ संकेत. आणि आपण बघणार आहोत आजचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला प्रश्न क्रमांक पहिला. फिनलँडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब कोणत्या देशाच्या 4 दिवसाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत? तर ते आहेत ऑप्शन सी, आपल्या भारत दौऱ्यावर. बघा, फिनलँडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब हे 4 ते 7 मार्च 2026 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत आणि ते नवीन दिल्ली येथे होणाऱ्या रायसिना डायलॉग या प्रतिष्ठित परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. बघा, याचे मुख्य उद्देश बघितले तर भारत आणि फिनलँड यांच्यातील द्विपक्षीय संबंध, व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. बघा, आपल्या प्रश्नामध्ये फिनलँड आलंच आहे, तर आपण फिनलँडबद्दल थोडीफार माहिती बघूया. बघा, फिनलँडची राजधानी बघितलं तर हेलसिंकी हे आहे, तर इथले चलन हे युरो आहे आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून अलेक्झांडर हे बघितलेच आहे आपण. बघा, याच्या पूर्वेला रशिया हे आहे आणि हे सर्वात लांब सीमा रशियासोबत शेअर करते. तसेच उत्तरेला बघितलं तर ते नॉर्वे आणि पश्चिमेला स्वीडन हे असे 3 देश आहेत. बघा, फिनलँड हा 100,000 तलावांचा देश म्हणून ओळखला जातो. महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात नक्की ठेवा. आणि जागतिक आनंद अहवालामध्ये फिनलँड हा सलग अनेक वर्षांपासून जगातील सर्वात आनंदित देश म्हणून ओळखल्या जात आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघूया आपण. बघा, ज्येष्ठ पत्रकार आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते HK दुआ यांचे 4 मार्च रोजी निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्रातील दिग्गज आहेत? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, पत्रकारिता. बघा, HK दुआ यांची कारकिर्दी बघितली तर त्यांच्यामध्ये त्यांनी द ट्रिब्यून, हिंदुस्तान टाइम्स आणि द इंडियन एक्सप्रेस यासारख्या भारतातील प्रमुख वृत्तपत्राचे संपादन म्हणून काम केलेले आहे. बघा, इथे पत्रकाराचा आणि पुरस्काराचा मुद्दा आलाच आहे, तर आपण थोडेफार पुरस्कार बघूया. बघा, प्रित्झकर पुरस्कार हा पत्रकारितातील जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. तसेच भारतातील नागरी पुरस्कारामध्ये भारतरत्न हा प्रथम सर्वोच्च पुरस्कार मानला जाते. त्याच्यानंतर बघितलं तर पद्मभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याच्यानंतर पद्मभूषण हा 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो HK दुआ यांना हा मिळालेला आहे. त्याच्यानंतर 4था पुरस्कार बघितला तर तो आहे पद्मश्री. चला तर मग आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. अलीकडे कोणत्या देशाने मुजतबा खामेनी यांची देशाचे पुढील सर्वोच्च नेता म्हणून निवड केली जाणार आहे? तर बघा, ते आहे इराण. तर मित्रांनो, इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनी यांचे वयाच्या 58व्या वर्षी इराणच्या हल्ल्यात निधन झाले आहे. आता यांचे पुत्र मुजतबा खामेनी यांची उत्तराधिकारी म्हणून निवड झालेली आहे. आणि बघा, इराणमध्ये सर्वोच्च नेता हे पद राष्ट्रपतीपेक्षाही शक्तिशाली असते. याच्यामध्ये लष्कर, न्यायव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणावर त्यांचे पूर्णपणे नियंत्रण असते. चला तर मग आता आपण इराणबद्दल थोडीफार माहिती बघूया. बघा, आपल्या एक्झाममध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे मुद्दे बघितले तर बघा, इथली राजधानी आहे तेहरान, तर इथले चलन आहे तोमान आणि रियाल. बघा, चाबार बंदरगाहबद्दल इराणमधील हे महत्त्वाचे बंदर असून भारताच्या मदतीने विकसित केले जात आहे आणि इथल्या संसदेला मजलिस असे म्हटले जाते. बघा, इराणच्या आग्नेयाला बघितला तर इथे आहे पाकिस्तान आणि पूर्वेला बघितलं तर तिथे आहे अफगाणिस्तान. तसेच याच्यावरती बघा, इथे ईशान्य दिशेला आहे तुर्कमेनिस्तान आणि याच्या पश्चिमेला बघितलं तर इराक आणि टर्की हे देश आहे. आणि इकडे बघितलं तर अझरबैजान आणि अर्मेनिया हे देश 2 आहेत. असे एकूण इराण हे 7 देशांसोबत आपली सीमा साझा करते. आणि इराणच्या उत्तरेला बघितलं तर इथे आहे
केस्पियन सी, तसेच इथे खाली बघा दक्षिणेला बघितलं तर पर्शियन गल्फ हे आहे. चला तर मग त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 14 बघूया. मणिपूरमधील वांशिक हिंसेची चौकशी करणाऱ्या आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, न्यायमूर्ती बलवीर सिंह चव्हाण यांची निवड करण्यात आलेली आहे. तर बघा, मे 2023मध्ये मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने न्यायमूर्ती बलबीर सिंह चव्हाण यांची आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. आणि यापूर्वी बघितलं तर गुवाहाटीचे उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अजय लांबा या आयोगाचे अध्यक्ष होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी आपला राजीनामा दिला आणि त्यांच्यानंतर आता यांची नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आपण मणिपूरबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. बघा, मणिपूरची स्थापना बघितली तर ते 21 जानेवारी 1972मध्ये झाली आणि याची राजधानी बघितली तर ते आहे इम्फाळ. बघा, मणिपूरचे टोपण नाव हे आहे भारताचे दागिने. एक्झामसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. बघा, कारण की आपल्याला मणिपुराचे टोपण नाव हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच लोककलेचे केंद्र म्हणून याला ओळखले जाते आणि इथेच लोकटक झील हे मणिपूरमधील असून ते ईशान्य भारताचे गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. आणि इथे केबुल लामजाव हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहे. बघा, उत्तरेला बघितलं तर इथे नागालँड आहे आणि पश्चिमेला आसाम तर दक्षिणेला मिझोरम राज्य मिळतात. तसेच हे मणिपूर राज्य 2 आंतरराष्ट्रीय सीमेला जुळलेले आहे. 2 नाही, ते फक्त एकच आंतरराष्ट्रीय सीमेला लागले आहे, ते आहे म्यानमार. चला तर मग प्रश्न क्रमांक 5 बघूया. डार्क ऑक्सिजन याचा शोध शास्त्रज्ञांनी कुठे लावलेला आहे? तर बघा, शास्त्रज्ञांनी प्रशांत महासागरामध्ये हा शोध लावलेला आहे. बघा, शास्त्रज्ञांनी प्रशांत महासागराच्या तळाशी म्हणजे 4000 मीटरच्या खोलीवर ऑक्सिजन तयार होत असल्याचे शोधलेले आहे. हे ऑक्सिजन इथे कसे तयार होते? तर बघा, साधारणपणे ऑक्सिजन हे वनस्पतीकडून सूर्यप्रकाशाच्या मदतीने प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार होते. मात्र समुद्राच्या तळाशी जिथे पूर्ण अंधार आहे तिथे पॉलिमेटॅलिक न्यूक्लियस म्हणजेच जे आपले खनिज असतात त्यांच्यामुळे नैसर्गिक बॅटरीसारखी प्रक्रिया होऊन आणि पाणी फुटते. त्याच्यामुळे तिथे हे ऑक्सिजन निर्माण होते. यालाच डार्क ऑक्सिजन असे म्हणतात. बघा, सर्वात मोठा महासागर बघितला तर हा आहे प्रशांत महासागर आणि सर्वात खोल ठिकाण बघितले तर ते मरियाना ट्रेंच आहे. ते कुठे आहे? प्रशांत महासागरातच आहे. बघा, पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजनपैकी सुमारे 50 ते 80% ऑक्सिजन हे समुद्रातील वनस्पतीपासून तयार होत असते. प्रश्न क्रमांक 6 आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोणत्या राज्यात भारतातील पहिले क्वांटम टेक्नॉलॉजी विद्यापीठ स्थापन करणार आहे? तर मित्रांनो, हे आहे आंध्र प्रदेश. आपलं उत्तर काय आहे? आंध्र प्रदेश. तर बघा, आंध्र प्रदेश सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसोबत हा करार केलेला आहे. याच्यामुळे काय फायदा होणार आहे? तर बघा, हे विद्यापीठ क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा आणि प्रगत AI याच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करेल. याच्यामुळे भारताच्या तांत्रिक प्रगतीला मोठी चालना मिळाली जाईल. तर आपण थोडीफार आंध्र प्रदेशची माहिती बघून घेऊ. बघा, आंध्र प्रदेशची राजधानी बघितलं तर ते आहे अमरावती. मुख्यमंत्री आहे एन चंद्रबाबू नायडू. तसेच इथले राज्यपाल S अब्दुल्ला नझीर हे आहेत. बघा, 1 ऑक्टोबर 1953 रोजी भाषेच्या आधारावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न नेहमी पेपरमध्ये आपल्याला विचारलाच जातो.
इथल्या प्रमुख नद्या बघितलं तर एक आहे गोदावरी आणि कृष्णा, ह्या इथल्या मुख्य नद्या आहेत. तसेच इथे कोल्हेरू सरोवर तसेच पुलिकट सरोवरसुद्धा आहे. आणि हा पुलिकट सरोवर एक राज्य आंध्र प्रदेश तर दुसरा तमिळनाडू असं हे पुलिकट सरोवर 2 राज्यात आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूया. त्रिपुरा सरकारने नीती आयोगाच्या कोणत्या मिशन अंतर्गत आपले पहिले स्टेट इनोव्हेशन मिशन लॉन्च केलेले आहे? तर बघा, ते आहे ऑप्शन बी, अटल नेव्हिगेशन मिशन. बघा, त्रिपुराने हे नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत स्वतःचे स्टेट इनोव्हेशन मिशन लॉन्च करणारे ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य ठरलेले आहे. याच्यामुळे राज्यातील तरुणांमध्ये संशोधनाची वृत्ती वाढवणे आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आता आपण त्रिपुरा राज्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे बघूया. याची राजधानी झाली आगरतळा, तर मुख्यमंत्री बघितले तर ते आहे माणिक साहा. तसेच राज्यपाल इथले इंद्रसेना रेड्डी नल्लू हे आहेत. आणि बघा, डॉक्टर माणिक साहा हे एक डेंटिस्ट होते. आणि त्रिपुरा हे भारताच्या अशा राज्यापैकी एक आहे जे तिन्ही बाजूने बांगलादेशने वेढलेले आहे. इथे प्रामुख्याने सण बघितले तर खर्ची पूजा हे इथला मुख्य सण आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. वॉटर क्रिमेशन याला कायदेशीर मान्यता देणारे युनायटेड किंगडममधील पहिले देश कोणते ठरलेले आहे? तर बघा, हा स्कॉटलंड हा देश ठरलेला आहे. बघा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्कॉटलंडने पारंपरिक अंत्यविधीऐवजी वॉटर क्रिमेशनला कायदेशीर मान्यता दिली आहे. आता ही प्रक्रिया बघितलं तर याला अल्कलाइन हायड्रोसिस म्हणले जाते. याच्यामध्ये मृतदेह हा एक टाकीत पाणी आणि रसायनाच्या सहाय्याने विरघळला जाते आणि यात हवेचे प्रदूषण होत नसल्याने याला इको फ्रेंडली मानले जात आहे. बघा, स्कॉटलंडबद्दल आपण थोडंफार माहिती बघितली तर इथली राजधानी आहे एडिनबर्ग. तसेच सध्याचे फर्स्ट मिनिस्टर आहे जॉन स्विनी. बघा, इथले फर्स्ट मिनिस्टर म्हणजेच जसे आपल्या भारताचे पंतप्रधान असतात तसेच इथे फर्स्ट मिनिस्टर असतात. आणि इथले हे आहे जॉन स्विनी. इथल्या सर्वात मोठे शहर बघितले तर ते आहे ग्लासगो. आणि इथले चलन हे आहे पाऊंड स्टर्लिंग. इथे अधिकृत भाषा बघितलं तर ते आहे इंग्रजी, स्कॉटलँड आणि स्कॉटिक गेलिक. इथले सर्वोच्च शिखर बघितले तर ते आहे बेन नेव्हिस. तर सर्वात लांब नदी रिव्हर टे. हे इथले महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया. भारताने अणुऊर्जेसाठी युरेनियमचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नुकताच कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर बघा, भारताने आता हा करार कॅनडासोबत केलेला आहे. बघा, भारताच्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी इंधनाचा तुटवडा भासू नये म्हणून भारताने कॅनडासोबत हा मोठा युरेनियमचा पुरवठ्याचा करार केलेला आहे. याच्यामुळे भारत आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वच्छ ऊर्जेकडे वळत आहे, ज्याच्यामध्ये अणुऊर्जेचा मोठा वाटा आहे. आपण आता कॅनडा आलंच आहे आपल्या प्रश्नामध्ये, तर कॅनडाबद्दल थोडीफार माहिती बघून घेऊ. बघा, इथले पंतप्रधान बघितलं तर ते आहे जस्टिन ट्रुडो आणि इथली राजधानी आहे ओटावा. तर चलन बघितले तर ते आहे कॅनेडियन डॉलर. तसेच हे क्षेत्रफळानंतर बघितले तर रशियानंतर कॅनडा हा जगातील दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे आणि याची सीमा अमेरिका याच्याबरोबर जगातील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय भूसीमा आहे. इथली भाषा बघितलं तर इंग्रजी आणि त्याच्याचबरोबर फ्रेंच, कॅनेडियन या 2 अधिकृत भाषा वापरल्या जातात. आणि आपल्या संविधानात बघितलं तर भारताने आपल्या संविधानातील संघराज्य व्यवस्था ही संकल्पना कॅनडाकडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघूया. कोणता देश
युरोपियन युनियनमध्ये आईकडून बाळाला होणारा HIV आणि सिफिलिसचा प्रसार रोखणारा पहिला देश ठरलेला आहे. तर बघा, हा डेन्मार्क ठरलेला आहे. कोणता देश आहे हा? डेन्मार्क. आणि हा युरोपियनमधील असे कारनामे करणारा पहिला देश ठरलेला आहे. बघा, हा HIV आणि सिफिलिस हे मातापासून बाळाला होऊ नये याच्यासाठी हे यांचे प्रयत्न आहे. याला मान्यता कोणी दिली तर हे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आणि याचे यशाचे कारण बघितले तर पद्धतशीर प्रसूतीपूर्व तपासणी आणि योग्य उपचार. याने 2015मध्ये ही कामगिरी करणारा क्युबा हा जगातील पहिला देश ठरला होता. आणि मित्रांनो, इथे आपले आजचे महत्त्वाचे 10 करंट अफेअर संपलेले आहे. शिकवताना काही चूक झाली असेल तर माफ करा आणि आपण उद्या भेटूया. चला, बाय.